राहुरी शहरामधील बुवा सिद्धबाबा मंदिर परिसरात हिंदुत्ववादी संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये पादुका ठेवण्याच्या मुद्द्यावरून चांगलाच तणाव निर्माण झाला होता. मंदिरामध्ये पादुका ठेवण्यात आल्यानंतर त्या हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेताच हिंदुत्ववादी तरुण आक्रमक झाले होते. यावेळी काही काळ परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते मंदिरामध्ये महाआरती संपन्न झाली. तर आरतीनंतर प्रशासनाने मंदिर परिसरामध्ये ठेवलेल्या पादुका हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध करत घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान बुवा बाबा मंदिरापासून निघालेल्या धर्मजागरण रथयात्रेला प्रशासनाकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. यानंतर तरुणांनी मंदिर परिसरामध्ये पादुका ठेवत विविध सिद्ध महंतांच्या हस्ते महाआरती केली. या कार्यक्रमास अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे हजर होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पादुका हटवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आले, मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे ते यशस्वी ठरले नाहीत. अखेर प्रशासनाने सावध भूमिका घेत मंदिर परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त कायम ठेवला. बुवा बाबा मंदिर ते श्री क्षेत्र डोंगरगण या नाथ जागृती यात्रेला मोठा प्रतिसादही मिळाला. एहसान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.